यांचं तर ना नुसता अभ्यास 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 भांडी घासेल ना मी आहे ना घासायला. तरी तुम्हाला कसं काय नाही आल्या? रानातलं करेन, गुरांना पाणी पाजलं, आता भांडे घासीन, कपडे धुवून गेलते. तू मोबाईल करीत बसतो. मोबाईल बघत बसलं म्हणजे काय लय ही नाही झालं काय ते रानात मीच करायचं. हा का? हा मग इथं कोणी ऐकायला नाही. खोटं नको बोलू एवढं. रानातलं मी करते तुला माहिती आहे. मग करता ना, मग करा ना. बोलून कशाला दाखविता? बोलून नाही दाखवायचं मग तुला कळत बी नाही ना. हं? हे कांदे कधीचे पडलेत. हे कांदे नाही निवडता येत का तुला इथं इथं? मी निवडू होय. अगो बाया, तू राणीच महाराणी. तू कशाला निवडशी नाही ना? म्हणजे घरातली कामं मीच करायची, कांदे मीच निवडायची. ह्यांनी बसायचं पुस्तक घेऊन नुसतं दिवसभर. कॉलेज करते, तिने अभ्यास करायला नको का? मग रानातलं थोडंफार केलं काय होईल? मी करते एवढं बरं नाही का? तू करते का रानातलं? तू बी नाही करत, ती बी नाही करत. मी आहे ना करायला. मग भांडे गुंडे तर घासायला लावायचे का नाही? का शिकवायचं नाही काही? परत आईचा उद्धार झाला पाहिजे. हा का? जसं तुझ्या आईने तुला लय शिकवलंय आहे ना. शिकवलंयच माझ्या आई. म्हणूनच करते आहे ना सगळं पटापटा. करतेच. लाज वाटत दे जरा. मला वाटती लाज. तुम्हाला वाटती का बोलायला आता असं? माझी लाज काढते का तुला काही? अगं किती बेशरम आहे ग तू. हा मीच बेशरम आहे. मी तुमच्या घरात आले ना तीच माझी बेशरमी झाली. हा का? आता तुझं लग्न झालंय, जरा अक्कल धर, लाज धर जरा. हाय झालेलं. मग मी काय म्हणलं? नाही झालं का? घरातले काम करायला. अगं बाया, ती शेजारची बघ मंगूताई, घरातलं करून बाहेरचं जाती. तिची सासू घरात बसती. तसं तर तुला नाहीये. आणि माझं काय ग? तिची सासू सगळं घरातलं करते, तेव्हा ती बाहेर जाते काम. नाही नाही, माझा संसार झालेला आहे. संसार आहे ना आता तुझा आहे. कळालं का? मग पीठ लावून द्या संसाराला. हा का? तू त्यावेळेस बसली काडी लावून द्यायला आहे ना. का तू संसार नाहीये? आहे ना माझा म्हणून करते मी. अगं काय बाई आहेस, जरा लाज धर. अगं टमाटामा नको बोलू, एवढं उलट बोलती. झालं सगळं बोलून. ते गुरांना पाणी बिनी पाजत जा जरा. मी उद्यापासून नाही पाजणार. कळालं का? मी नाही पाहिजेत. कशाला चौकशी करता तुम्ही? मी तुमच्या कामात दखल घालते काय? झालं आलं पुस्तक वाचन पुढं. बरोबर आहे ना. तिचं काय नाव घेत असती? माझ्या आईशी कशाला भांडता तुम्ही? हा नाही, शेजारची सगळं भांडी ते घेऊन जाऊन आता सकाळ सकाळ तेवढीच कामं करायची मला. जा की भांड मग. माझ्या संग नको भांडू. तू कर का अभ्यास? तू नको तिच्याकडलं. बघा, काय? तुमची नको मुलगी आधी लागू तिच्या. हा तू कर अभ्यास. आता घरातली कामं करून घ्या जरा. हा, मी जाते. हा. बाहेर आले. ए लवकर ये बरं का. भाकरी करून घे. नुसतं कालवण करणार आहे मी आणि जाणार आहे लगे रानात. अजिबात करणार नाही मी आज काही काम. तुझं तू बघ, नाही तर राहून देत असंच. जा झालं हिचं एकदाचा. घर पालतं घातलं तरी दिसा नाही फोन उचलीना नाही, काय करीना. तायडे, अय तायडे, तिकडे काय करू राहिली तू? इकडे ये बरं. अगं ती पाणी दिलं तर तेव्हा बघत होते, म्हणलं पाणी पोचलंय का नाही कांद्याला. तू आहे ना, तू नुसतं हे काम करूच मर. हा आता काय झालं? स्वतः जीवन काय जगूच नको. काय झालं काय पण? काय झालं काय विचारतीये? इथं तुझ्याकडे यायचं म्हणून तुला किती फोन केले मी, एक फोन उचलला नाही. अगर घरी फोन होता, मी रानात आलते, मला कसं उचलू? फोन रानात घेऊन यायचा मग. कोणाचा पण फोन येतो. अगं रेंज नसती इथं रानात, मग कुठं घेऊन येऊ इथं? मला वाटलं दाजींना पाठवशील तू, दाजी येतील घ्यायला. कशाचं काय सगळं उन्हात आणत मला यावं लागलं पाय. दाजी एवढी शान आहेत का? एकदा बसले ना एका जागेवर की उठायचं नावच नाही. मग काय तर खरं. सगळी कामं मीच करायची. कांद्याला सुद्धा पाणी मी दिलंय. त्यांना म्हणलं द्या तर तेवढं. तर सासूला सांगायचं ना जरा द्यायला. नुसती हाती पिती नुसती बसती. एवढा मोठा पोंद्या झालाय नुसता खाऊन खाऊन. मग काय तर. आणि वरून काय म्हणते, सगळं काम मीच करते. तिच्या पुरीला जरा कामाला लावायचं. मग काय करतेस ती? पुस्तक घेऊन बसती. ती तर नुसतं आपण म्हणलं ना, अयो भांडे घासायचे पडले, आणि नुसतं पुस्तक घेऊन बसती. मग काय तर तिला तेवढंच येतं काम चुकार कुठली. कधी आली तू मानसी? मी का मग अशीच आले. जीजू तुम्ही तर बोलूच नका माझ्यासोबत. का काय झालं? मी रागवले तुमच्यावरती. का असं काय झालं? तुम्हाला घ्यायला पण नाही आले साधे. अरे फोन करायचा ना मला. मग किती फोन केले तायडीला विचारा. कुणाला? मला? तुम्हाला नाही, तायडीला. अगं तू जरा काय डोक्यात जरा काय अक्कल बिक्कल आहे का तुझ्या? डोक्यात अक्कल असती का? मेंदू असतो डोक्यात. हा ते आहे का मेंदू का गुडघ्यात आहे तुझा? हा नाही, गुडघ्यात गेलाय तुमच्या वाणीच. तीच म्हणलं मला फोन करायचं कळतं का नाही? त्यांना बोलूच नका माझ्यासोबत. अरे झालं काय पण? काय विचारताय झालं काय? तुम्ही मला साधे घ्यायला पण नाही आले. फोन करायचा मला, मग मी आलो असतो नाही तुला. तायडीला फोन केला होते किती उचलत तर खरं. अरे तिला जरा आता काय बोला, मेंदू आहे का तुला डोक्यात? हा आहे ना. का गुडघ्यात आहे तुझा? तुमच्या वाणीच गुडघ्यात गेलाय. अगं मला फोन करायचा. बरं ती सगळं जाऊ दे. काय म्हणते अभ्यास बिभ्यास मग तुझा? अभ्यास काय निवांत चालू आहे. जरा लांबूनच बोला, मी म्हणते. लांब मेवून आहे माझी लाडायची. मी बोलणारच. बघतीच तुम्हाला.
लाडाची म्हणजे बरं लग्नाचं म्हणायचं काय विचार मग. तुम्ही करता का मग दुसरी बायको? सॉरी मजाक केली. माझा चालते का आमची कांदे डोक्यात उचलून घालीत मी इथे. बघितलं हिचे रंगच उधळले सगळे. लगेच असं चेहरा बघ केलं कसा झालाय काय लगेच दुसरं लग्न करतोय मी. तुम्हाला म्हशीच्या पायाखाली तुडू येते बघा का नाही संध्याकाळच्याला. दक नको राहू दे. बरं काय खाल्लं बिल्लं का नाही. नाही ना लय भूक लागलीये. तिला काहीतरी खावं घाल. आणलायचं ना मग खायला गावातून लागले सांगायला खायला ये. आम्हाला तू सांगितलं ना मी आणा गेलो असतो माझ्या लाडाच्या मिळूनीला. लय बोलू नका रात्री सांगितलं होतं तुमच्या गिन्यात राहील तेव्हा ना. सांगितलं होतं काय हा कामाचे गेलो असेल विसरून. बरं चल घरी आता मग चल तिला काहीतरी थंड बिंड दे आता एवढं उन्हात आली. मग आणायचं गावातून मी नाही देणार थंड फिंड. हा तर बहिणी देवा. का कोण आहे मला काय कळानच. अगं लय जायला लागली ती जरा. हा ना ते जाऊन द्या जरा थंड या ना बरं मला. बरं मी घेऊन येतो तुझ्या. घरी बसतो हा? हा चल. आहे ग काय एवढं उन्हात लावलंय तू. अरे बाबा मग कोण करीन हा तुझ्या बायकोला तर नुसतं देख ना दिवाण भिंतीवर ठेवा. काय काय झालं. काय नाही तिची आरती करायची आता थोड्या वेळानं जाऊन. ती काम करत नाही काय. आता काय सांगू तुला घरातलं नाही करत रानातलं नाही करत नुसतं मोबाईल. ती मोबाईल तिला एवढं पागल केलं ना काय आता बोलावं आता. तिला जरा जापच लागेल त्याशिवाय नाही. तिला बोलल्याशिवाय नाही कळणार. 10 वाजले तरी मला नाश्ता नाही चहा नाही तशीच बोंबलत ती. नाही केलं तू नाश्ता. नाही केला वावरात गेलते सकाळी दिवस उगवताच. हा अजून नाश्ता नाही म्हणून म्हणलं काहीतरी तुकडा खावा तरी काय केलेलं नसेल रात्रीची अरे शेव. नसेलच केलं. काय आता तर काय बोलू तिला मी. आता बाबा तुला लय नाही सांगत मी कसं आहे उगाच तुमच्यात बी नको भांडणं लावायला. भांडणाचं काय का तू आता आम्हाला एवढं हे केलं मोठं केलं ना आता ती आले असं म्हणलं कसं. माझं कर्तव्यच आहे बाबा तुम्हाला मोठं करणं जगवणं शिकवणं सगळं करणं माझं काम आहे पण तिचं पण काहीतरी कर्तव्य आहे का नाही. आता आमचं बी काय होतं कर्तव्य आहे का नाही तुला सांभाळायचं. पण हे आता असं येड्यावाने वागते ना काय मला सुचत नाही. सांगितले तरी 2 शब्द प्रेमाने सांग समजून. ना आता तीच करतो आता तुला नाही तेच तर करायला काय होईल तू जर रागाने बोलला का तन तन करीन माहेराला जाईन ते माणसं मला भांडायला येते सासरवास केला. लागतं. झावडी काय करणार मग आता जर तुला समज नसेल तर नीट हा एवढा उशीर झाला जेवला नाही काय नाही. म्हणजे बाबा माझं नशीबच खराब आहे काय करू. मला जसं कळतंय तसं कष्टच आहे. मला वाटलं होतं तू आल्यावर थोडस माझं कष्ट कमी होईल. मला बी तसंच वाटलं होतं पण ते आता असं निघालं असं वाटलं नसतं. तिळभर कष्ट कमी नाही झालं माझं. मग काय मी बघतो आता किती कष्ट करते. जाऊ दे चला आपलं बघू. जे काय म्हणून परत लेकराचा संसार आईने मोडला. हा लोकाला काय तेवढंच पाहिजे. सगळं बघावं लागतं समाजात राहायचं म्हणजे समाजाप्रमाणे वागावं लागत बाबा. आता मला मस्त त्रास आहे हे बघ 5 वेळा तोंड धुईन क्रीम लावीन क्रीम लावली का कांगवा 10 वेळा करीन मोबाईल करीत बसन तेवढाच उद्योगी तिला. श्रीमान तर मी बेजार झालो नसतं. जाऊन काय दे कुठं बाबा. दाखवायचं काय तिला काय. मी मसली किंवा जपते तिला पण ती मला अशी आईवानी जपतच नाही. तिला वाटतं सासू आहे मला उलट बोलती. हा माझी इज्जत काढी ती तू अशीन तू तशीन कधी कधी तर अरे तुरे बोलती. हा थांब मी बघतो. जाऊ दे चल तुझ्याकडे. भांडू नको बाबा. नाही भांड मी पहिला तिला प्रेमातच बोलतो. आल्या वाटतं मॅडम कॉलेजवरून. हा बोल ना काय म्हणतो. काय म्हणून कुठं गेली ती. कॉलेजला पेपर झालं? चालू इथं. हा कसं गेलं पेपर. 1-2 पेपर राहिले तर चांगले गेले पेपर. हा बरं. काय लग्नाचा विचार आहे का नाही डोक्यात काय. बघू आधी शिक्षण करायचं नोकरीला लागायचं मग लग्न करायचं. हा बरं. तुझं मग लग्नाचं. माझं नाही आता बघतात घरचे स्थळ जेवण का? ते बघायचं मग भेटू. तो अभ्यास करतो की नाही. नाही शेती बघ कळे आपल्याकडे काय अभ्यास करायची त्याला. अरे करायचं कवर शेती करणार आहे अभ्यास पण करायचा. नाही शेतीत पण चांगला पैसा आहे घरी गुरं आहेत. हो बरं आहे मग. तू अभ्यास करतो की नाही. नाही टाइम भेटलो करतो आपला थोडाफार. यायचं कॉलेजला आला असतं तर चांगली पोरगी भेटली असती तुला. काय चांगली पोरगी ही तर रानातलं कोण बघायचं धारा काढाय ते काय शान उचलणार आहे का. मग काय अडाणी गोळा आणायचा काय. काय आडा नाही पण तुझ्यासारखी शिकलेली 10वी 12वी झालेली आणायची एखादी. हा. हा नाही बाबा मला शिकायचंय. शिक चांगली मोठी अशी. हा नोकरीच करणार आहे मी. हा होय. मग चल बाबा लय भूक लागली जाते मी. हा, जा. बाय. बाय. आईला ही पोरगी लय मनात बसली काहीतरी जुगाड करून हिला पटवा लागली. लय शिकली तर जाईन एखाद्या नोकरदाराच्या हातात. तिला लवकरच काहीतरी करावं लागेल.
अगं पडशील की काय सांगू माझं तर इथं दगडन ते त्याच्यामुळे मग टोल टेन्शन जातोय. कशाला किती दाजी कसं ते हा ना मला हाय की? सांभाळण्यासाठी ते नाही का बघ आता हे घर बांधलंय आपण हे वय हा चालू आहे काम हा 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 मग आता तू काय कर सांग का हा हे महिनाभर घर बांधलं राहिला बस का येईल की बघ हा मग लाडाची माझी मिळून अगं बाई हा दाजी तुम्ही तर लईच मस्करी करतो हा ना? बरं. आता मी नाही म्हणलं करावं लागते आता त्या बायकोच्या पाठीमाग काय आता बोलू नुसतं डोकं दुखी आहे माझ्या पाठीमागे ती हा बघ का मग जाऊन द्यावं तायडी पण ना तुमच्या चांगल्यासाठीच बोलती चांगल्यासाठीच बोलते काय बोलती बाई नुसतं डोक्याला पाठीमाग किरकिर उठलं की ते रील्स काय सांग तुम्हाला माहिती आहे का तिला लहानपणापासून सवय होती की रील्स पाहायची वगैरे नाही का कशाला तिच्या मनावर घेता मी आहे ना. ते आईला मारण्याचा एक ताण पडतोय आणि हा, ते काय करणार तू सांग बरं? आई मला बोलती लय हा हिनं थोडंफार केलं पाहिजे का नाही ती नुसतं उठलं की सुद्धा सकाळ झाली की हा आरशे पुढे बघती आणि मेकअप करते अरे काय तिला कुठं दाखवायचं आहे का आता नाही बरोबर आहे तुमचं पण तिला आवडतो ना मेकअप करायला मग करावं पण घरची पण काम करावं की जरा हा ते बी आहे बरं का पैसे कुठं नाही ना मला सांग बरं त्या मेकअपला आणि ह्याला रिचार्ज टाकायला पैसे कुठं नाही ना बरोबर आहे बरं, जाऊ दे काय म्हणते बाकी मग तुझं मग कॉलेज हे तुमची बेडरूम कोणती घेतली ओके ही माझी बेडरूम हा आमच्या दोघांची ही तुझी करून टाकू आई मला नाही या बेडरूम मध्ये जागा बरं तू माझ्यासोबत राहा हा काही विषय नाही मग तिला मग आपण काय करू देऊ कुठं तर सोपं बिपं. मी गोट्यात राहते की गोट्यात हाय तू आली होय. गोट्यात चालेल मला अगं नाही ते आम्ही चेष्टा करू हे. तुमच्या दोघांची लयच खेळत चालल्यात अगं नाही आमची ती चेष्टा मस्करी चालते आता आता तूच सांग बरं तायडे दादीचं आणि नाही का हिचं माझं नातं कसं आहे हा. एकदम मस्ती खोड आहे ना ग आणि तुला माहिती आहे हो ना तुम्हाला लज वाटते का मला काय कशाला झालं? म्हणतात तिकडे कुठं बी ठेव तिला अगं हा? ना- नाही गोट्यात झोपते मी आज अगं मस्करी करत होतो ग आजपासून सुरुवात करते अगं नको ग काढला पाहिजे नेऊन घेऊ आपण कामातलं तुम्ही फक्त घरी घ्या मग तुम्हाला सांगते मी. अगं पण मी पण येऊ का नको जाऊ दे तिकडे कुठे तिचं म्हणा घेते हा ना मग काय तर जाऊ दे ते आपलं ती रूम आपली हा हा ना तिचं चला कुठं मग म्हणून घेते जाऊ तिची दे समजूत काढा पहिले जाऊन हा. तिचं अशीच भांडत हा, आता बसेल मग पूर्ण म्हणजे तुमचं आपल्या दोघांचं काय आहे बी काय मग पूर्ण काय ती नको तर लपडं एक तर पाठीमागं. तुम्हाला आयुष्य काढायचं तुझ्या मग सोबत तीच- जा लवकर पळा तू कुठं बसती बसते कशाला मी तुमच्या मागं पळते चल मग. तुम्ही पळा पळा मी पण पळते राहिलं नाही झालं माझं सगळं संपलंय आता काय राहिलं नाही या घरात कोण नाही माझं मी माझ्या बापाच्या घरात राहिले ना तर बाप माझा नीट सगळी मला काय चालली आदळापट हा काय चालली म्हणजे चालली मी घर सोडून पिशवी घेऊन कुठं माहेराला कशाला तुमच्या पोराची नखरे बघून अगं बाई काय झालंय माझ्या बहिणीचं गुलू करीत होत अगं आई खरंच मी बघितलं बघितलं तू हो आई तुझी बहीण आहे ना ती माझीच बहीण आहे मग? माझ्या संसाराला बट्टा लावून चालली बरं तू आई काय मी जाऊ नको. बघितलं तिथं बसले होते ते घासाच्या तिथं मग तू काय नाही काय बोलली मी काय नाही बोलले बाई मला वाटलं असं सहज बोलत असतील ती मी आता कशा इथं- त्यांच्यामध्ये बोलू घर सोडून चालली आणि मग तू म्हणती नाही बोलली म्हणजे हा? आई मला काय माहिती गं? ए, ए, थांब, नका जाऊ थांब पिशवी राहून दे इथं आणि आधी येऊ दे त्याला वहिनी मी बघते दादाकडे तू काही बोलू नको तू शांत हो त्याला येऊ दे विचारपूस करते मी त्याची असं लगेच चालली, दिवसाला लावली टाळायला निघाली लगेच घर सोडून म्हणजे तुम्हाला पोराचीच कळवळ येणार ना माझं आई काय आहे? आई माझं शांत कोण आहे हो. इथं? वहिनी तू शांत हो. त्याचा कळवळा येत नाही आणि त्याची बाजू मी घेणार नाही मला आधी सोक्ष मोक्ष लावू दे फोन लाव तुझ्या बापाला आधी बोलून घे लाव वहिनी फोन लाव कुठे गेला फोन हरवला काय माझा सगळं वाटवत झालं इथं नाही तर राहून घरात तर नीट बोलून घे आधी इथं मग सांग फोनवर सगळं नको सांगू हॅलो बोल ना बाबा अरे हो काय झालं तुम्ही इकडे या भांडण केली काय लय मोठी भांडणं झालं तर अरे आलो मी. मला तिकडे यायचं अरे थांब मी येतो अगोदर बघू काय होतं ते मग तुला घेऊन येतो लगेच या हो सांगतो आता तुझ्या वडिलांना फोन केलाय ना तुझे वडील येतात नको रडू आता तू ठेव की तो बी आलाय आता. ए, काय झालं ना? अरे भाड खाऊ काय झालं? हा? पिशवी घेऊन निघाली ती. तू का? का रडती तू का रेडती भावाने तू बहिणीचं घर मोडायला निघाली का वय हा मग ती पिशवी घेऊन चालली माहेराला आता मी कशाला म्हणून तिचं घर मला काय अगं मी
बघितलं ना तुमच्या दोघांना तिथं बसलेलं घासापाशी बसतोय? कसे गोलू गोलू बोलत होते तुम्ही दोघं. हा मग बरोबर तर बोलते. काय आता मला तूच सांग बरं. आणि ते आपण नवीन घर बांधाय काढलंय ना हा त्याचं काय? त्याच्यात ही दोघं राहणार आहेत एका खोली. अरे भाड्या तुला मी पाणी मारायला पाठवलं होतं तिथं काय बोलत होता? हा काय करतच बोलले की आता मला सांग आहे मला एक फक्त सांगतो तुला तिचा त्रास होतोय का नाही ती रील्स बघत बसती मेकअप हा. करते का हा, नाही करते. दिला का तुला आहे का जेवायला हा मग मग दे तिला हाकलून अरे वेडा आहे का माणसं आहे वर खेळ आहे का लग्न माणसं म्हणजे? मी लग्न करीन ए अरे तोंडाला काय आहे का? आणि झालं का एक असून दुसरी मी ना तुम्हाला खूप जपन बर का. हा. ए, हो तिकडं भवाने अगं, काय होते तुझा मुर्दा, भाड. हो तिकडं तू पण हा काय चाल तुझी काळजी आई, तू थांब इकडे आई मला सांग की तुझी काळजी घेते का बाबा थांब 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 नको, काय झालं? काय झालं? तुम्ही सांगा. अहो सासरी बोलते ती लय किरकिर करते व आईची काळजी घेत नाही काय नाही नुसतं रील्स बघती मेकअप करते आणि म्हणून मग मी म्हणलं मी करते तुमच्या हा. सोबत लग्न. म्हणजे ही पहिली मी दुसरी. हिला- हिला सुधारण्यासाठी नाटक होतं का खरे लग्न करायचं तुला? हा हिला सुधारण्यासाठीच नाटक करतोय आम्ही. ही ना नुसते आळशीपणा करते कधीच एक काम पण वेळेवर हा. करत नाही. काय चाललंय? बघा आई, काय चाललंय? सुधारणार आहे करायचं. सुधारणार आहे का तू सांग फक्त मला नाही तर खरंच मी लग्न हा करेन मग. आम्ही तयार आहे बघ लग्न करायला काय चाललंय? तू सांग तुमचा मुर्दा काढला सका निघून. बघितलं ही असं करते असं बोलते मग तुम्ही काय सांगा बरं घरात नीटनाटकी काम कोणी करायची? बघितलं का तुमच्या समोर कशी सून आहे ना ह्या घरची. चुकलं. नवरीची रिस्पेक्ट ठेवली पाहिजे लोकांसमोर माहिती का. पण बरा पिशवी आपली आता नाही तर खरं मी असेल नाही भरणारच आता पिशवी. नोकरी लागायच्या निकडा 8 दिवस राहते इकडे येऊ. बरं वाटतं इथं. पुस्तक आणली होती का आता? मोबाईल ना. चुकलं. करशील ना घरातले सगळे काम आणि आपल्या त्याला मॅडम कुठं काय पाहिजे काय मोर दे. चालेल इकडे त्याचं चाललंय आम्हाला आता बघा पोरगी शेवटचं वर्ष आहे. तुझं नाही डोक्यात पुढं काय? नाही नाही तसं बघा. काय नाही. शिक नोकरीला चांगला नोकरीवाला मुलगा पाहतोय आता सेकंड इयर आता एवढं वर्ष गेलं का तिचं उरकून टाकायचं. उरकायचं ना हा बघा नवरदेव बघा आपल्या हा, बघा नवरदेव एखादं. बघा आणि स्वयंपाक बिपाक काही शिकू नका. नवरदेव बघा. तू कशाला वहिनी तुला नाही शिकवलंय तू शिकवायचं ना कमी त्यांच्या सासरला जाऊन स्वयंपाक करीत. इथं शिकवायचं शिकवू ना काय बरं करतो आपल्या घरात. कशाला ती मेकअपचं नाही शिकवल तिला अभ्यास करायला बाजूला चल जरा मेकअप ते बरं नका बोलू सगळे तिला राहू दे. चहा पाण्याचं बघा चल कर पप्पा आले मला वाटलं नाही, नाही, आपलं जेवण भांडण करून झालं. जा जेवण बिवणं करून जा. हिला सांगा, असं काय करू नको परत. काय करा तू सुधार नीट तुझी काय जेवणासाठी. तुझ्यासाठीच करतो आम्ही तुझी बारकी बहीण असली, तुझी जीवानी गेली. आणि बरं स्वयंपाक कर बाय पाहुणा जेवून जाईल. मग काय तर मी करते तिला मदत. जा तू पण थोडी मदत करा. हो ऐक करते. जा इकडे जा आई तुझ्या काही डोक्यात नाही तसं पण खरं नाटक होतं ना नाही नाही खरं नाही. तसलं काही करू नको हा. नाही. आई होतं तर. मग हं?